या ठिकाणी उपस्थित माजी आमदार राजेश पाटील, आमच्या भगिनी, आपल्या माहिती की अनेक दिवस आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुपेकर साहेबांच्या कन्या नंदाताई कुपेकर, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख नेते मंडळी आणि पत्रकार बंधू आणि मित्र, आताच माझे आमदार राजेश पाटील यांनी नंदाताईंनी सांगितल्याप्रमाणे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंदगड नगर परिषदेच्या निवडणुकीत झालेली आहे. वास्तविक आमच्या युतीमध्ये ठरलं होतं की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम करेल तिथं एकत्रितपणा लढायचं, ज्या ठिकाणी आपल्याला जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची. आता नगर परिषद चंदगडमध्ये जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं. कारण ते स्वतः आमदार होते, त्यांचे वडील कैलास नरशिंहराव पाटील साहेब आमदार होते, बाबासाहेब कुपेकर साहेब आमदार होते, आणि मग या दोघांची दोन पक्षाच्या वेगवेगळ्या मध्ये जरी असले तरी पूर्वाश्रमीचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत. मला मनापासून आनंद आहे की कैलासजी बाबासाहेब कुपेकरांची वाढवलेली संघटना आज या ठिकाणी एकत्र येते आणि भविष्यात पण एकत्र राहील अशी मी काळ. आता राहिल्या आमच्या नगरपालिका 3 कागल, गणितच आणि मुळगुड. कागलमध्ये आजच संजय बाबा घाटे भारतीय जनता पक्षाच्या यांच्यावर आमची चर्चा होणार आहे. आम्ही भारतीय जनता पक्षावरती चर्चा करतोय. काल मी गणितला असताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींच्या चर्चा झालेली आहे. मला वाटतं आता आपली मंडळी सांगत होती ती अंतिम टप्प्यात झालेली आहे. आणि मुळगुडला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता होणं आवड आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी जमेल तिथं आम्ही युती करू, ज्या ज्या ठिकाणी जमणार नाही तिथं आघाडी करू. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडू नये आणि नंतर त्यांची साथ घेऊन आपण आज राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केलेली आहे. त्यांना एक प्रमुख कार्यकर्ता जिल्ह्याचा म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना आशीर्वाद का म्हणणार नाही, माझं एवढं मोठं मोठं नाही, त्यांना नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणं यासाठी मी आज उभा राहिलो. आपण सर्व जाणार त्यापूर्वक आपले सर्वांचे आभार मानून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं रान हाडाची काढत पाणी करते असा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्याला जायला त्यांनी सांगितलं आता तर काही झालेलं आहे, जिल्हा खेळ आता एकदा झालं की ते होईलच. आता ते आज मी तुम्ही आता विचार आला की तुमचं बीजेपीचं काय झालं आधी सांगू काय चाललं. अहो नंतर ते आपल्या वेळी राहायचंच ना शहरात, त्याचा आशीर्वाद शहरात गडिंग्लज मध्ये नाही, त्याचा आशीर्वाद आहे.